नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. मालेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीचा जो बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि वासनेचा बळी पडलेल्या ह्या चिमुकलीच्या न्याय मिळवण्यासाठी आता मालेगावकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर रस्त्यावर उतरलं. मात्र आज मालेगावमध्ये आंदोलन सुरू असताना काही नागरिकांनी थेट कोर्टाचे गेट देखील तोडलं, कारण की त्यांना असं वाटलं का आरोपी आतमध्ये आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक आपल्यासोबत आहे. सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत. मालेगावला जी दुर्दैवी घटना घडली, तर आज एक मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये जे लोक होते ते अग्रेसिव्ह झाले आणि ते कोर्टाचा जो आहे तो गेट तोडण्याचा प्रयत्न केला. सध्याची काय परिस्थिती? सुरुवातीला मोर्चा शांततेत होता, निषेध मोर्चा. परंतु नंतर गैरसमज असा पसरला गेला मोर्चेकऱ्यामध्ये की आरोपीला कोर्टामध्ये आणलं आहे आणि म्हणून जमातीत काही लोक हे कोर्टामध्ये आरोपीला ताब्यात घेण्यासाठी घुसायचा प्रयत्न केला. आतमध्ये कोर्टाचं कामकाज सुरू होतं आणि त्या प्रक्रियेला बाधा येऊ नये म्हणून आमच्या पोलीस बांधवांनी गेट बंद केलं आणि जे घुसण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर थोडासा सौम्य बळाचा वापर करून त्यांना तिथून दूर केलं. वरिष्ठ अधिकारी जिथं जे हजर होते त्यांनी नागरिकांना समजावून सांगितलं की आरोपी या ठिकाणी आणलेला नाही, आपण गैरसमज करून घेऊ नका. त्यांना समजावून सांगितल्यानंतर मॉब शांत झाला आणि निघून गेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये ही गर्दी आणि परिस्थिती पाहता आपण तिथं ऍडिशनल फोर्स पाठवला आहे. तिथे ऍडिशनल एसपी आणि एसडीपीओ आपले हजर आहेत, एसपी सुद्धा गेले आहेत. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचा फोर्स पण आपण तिथे पाठवला आहे आणि आता तिथे पूर्ण शांतता आहे. लोकांच्या मध्ये जो गैरसमज निर्माण झाला होता त्याचं निराकरण झालंय आणि लोक आता निघून गेलेले आहेत. त्या ठिकाणी पूर्ण शांतता आहे. तरी पण आम्ही तिथं बंदोबस्त ठेवलेला आहे. सर, खरं तर सोशल मीडियावर याबाबत मोठा निषेध खरं तर व्यक्त होतो. पोलिसांच्या वतीने आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल त्याच्यासाठी काय प्रोसेस जी आहे ती सुरू आहे आणि नागरिकांना पोलिसांच्या वतीनं काय आव्हान? या केसचा तपास हा डीवायएसपी दर्जाचे अधिकारी करतायत आणि त्यात माझं ऍडिशनल एसपी आमचं सर्वांचं देखरेख आहे. तपास अतिशय योग्य रीतीने सुरू आहे आणि हा तपास लवकरात लवकर आम्ही संपूर्ण चार्जशीट करायचं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवायची प्रक्रिया सुद्धा आम्ही करत आहोत. याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर मंत्री महोदयांच्या सुद्धा भावना तीव्र आहेत. त्यांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आपण हा लवकरात लवकर तपास संपूर्ण चार्जशीट फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सादर करून आपण ती विशेष सरकारी वकील नेमून, चांगले सरकारी वकील नेमून केस चालवण्याबाबतचा आपला प्रयत्न राहील आणि मला खात्री आहे की ह्यामध्ये लवकरात लवकर त्या चिमुकलीला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे. माझं आपल्या नागरिकांना आव्हान आहे की आपण थोडासा कायद्यावर विश्वास ठेवा, प्रशासनावर विश्वास ठेवा आणि शांतता राखा, गैरसमज पसरवू नका. नक्कीच. खरं तर पोलीस जे आहे त्यांनी लगेच आपलं तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतलं आणि एवढंच नव्हे तर त्याची कोर्टामध्ये आता व्हीसीद्वारे जरी पेशी होत असेल, मात्र सोशल मीडियावर काही मेसेज पोहोचला. नागरिकांनी त्या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर गेट तोडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना शांत केलं. सध्याची परिस्थिती जरी आटोक्यात असली, मात्र या आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यासाठी नाशिक पोलीस देखील कटिबद्ध आहेत. मी किरण नाईक, लोकमत.com साठी, नाशिक.